कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवून दुष्काळी भागासाठी देण्याकरता राज्य शासन सकारात्मक. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला प्रश्न. कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवून दुष्काळी भागासाठी देण्याकरता राज्य शासन सकारात्मक आहे. त्या दृष्टीने पावले टाकली जात असून येत्या 2 वर्षात, विशेष करून 1 वर्षातच हे प्रकल्प पूर्ण करण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी दुपारी 2:15 वाजता आमदार शशिकांत शिंदे यांनी कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि अलमट्टी धरणाची उंची वाढ प्रकल्प याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. सातारा जिल्ह्यात 16 धरणाची मागणी होत असून दुष्काळी भागाला पाणी मिळावे यासाठी सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. राज्य सरकार याविषयी नेमकी भूमिका काय घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाने कृष्णा खोऱ्यातील पाणी अडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्या दृष्टीने प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या 2 वर्षात, विशेष करून 1 वर्षात हे प्रकल्प मार्गी लावून पाणी अडवले जाईल, असे त्यांनी सांगितले. सरकारची भूमिका आहे की हे पाणी डायव्हर्शन केल्याशिवाय फ्लड कंट्रोल होणार नाही आणि त्याकरता आपण उपाययोजना सुरू केल्या. 3000 कोटीचा प्रस्ताव आता आपण मान्य केलाय. त्यामध्ये हे पाणी मी म्हटल्याप्रमाणे टनेलिंगद्वारे आपण करतोय. अनेक प्रस्ताव आहेत घेऊन काही टनेल करून आपण ते पाणी डायव्हर्ट करतोय. आपण त्यामध्ये काही थोडं डायव्हर्शन आपल्याला करता येईल. मला वाटतं राधानगरीचंही काही आपण काम सुरू करतोय. कृष्णेमध्ये सुद्धा मोठी बॅरेज करून काही पूर नियंत्रण आपण त्यात करता येईल का म्हणून ते प्रयत्न करतोय. आणि वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्या सभापती महोदय. आणि म्हणून मला खात्री आहे की 2 वर्षामध्ये आमचा जो प्रयत्न 1 वर्षामध्येच ही डायव्हर्जन स्कीम पूर्ण करायची. त्याला विंडो फार कमी आहे. त्यामुळे ही एकाच वर्षाच्या 1 वर्षाच्या आत ही फ्लड डायव्हर्जन स्कीम पूर्ण करून या संपूर्ण पूरग्रस्त भागाला आपल्याला कायमस्वरूपी दिलासा देता येईल, ही आपली भूमिका आहे. बनावट खते आणि बियाणे प्रकरणी उत्पादक कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. आमदार मनोजदादा घोरपडे यांची विधानसभेत मागणी. शेतकऱ्यांच्या विषयावर उपस्थित केला प्रश्न. साताऱ्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी सेवा केंद्रांवर बनावट बियाणे आणि खतांबाबत जी कारवाई होते त्याऐवजी संबंधित उत्पादक कंपनीवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांवरील होणारा अन्याय रोखावा, अशी मागणी कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गुरुवारी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास आमदार घोरपडे यांनी बनावट बियाणे आणि बनावट खते या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक याविषयी सभागृहाचे लक्ष वेधले. सरकार कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करते, गुन्हे दाखल करते, मात्र ज्या कंपन्या ही खते आणि बियाणे बनवतात त्यांच्यावर कारवाई होत नाही. सरकारने गांभीर्याने याविषयी लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार घोरपडे यांनी केली. श्री मनोज घोरपडे. धन्यवाद अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच वेळा कृषी केंद्रांमधून बनावट औषधे बी बियाण्यांची विक्री केली जाते, परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला त्या कृषी सेवा केंद्रावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल होतात. त्यामुळे कंपन्या सर्रास बनावट औषधं विक्री करत असतात. तर यामध्ये ते गुन्हे दाखल होताना संबंधित बनावट उत्पादक कंपन्यांना होणे गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट थांबवणं गरजेचं आहे. तर त्या पद्धतीनं या ठिकाणी शासनानं त्यामध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा. शिवकृपा पतपेढीच्या विरोधातील आंदोलनाची व्याप्ती वाढवणार. शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांचा प्रशासनाला इशारा. धरणे आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शिवकृपा सहकारी पतपेढी विलिनीकरण करून घेतलेल्या एकसळ तालुका कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साकोळकर नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या 20% ठेव रकमेच्या युरोजनाबाबतचा निर्णय बदलावा आणि ती रक्कम ठेवीदारांना तात्काळ अदा करावी, या मागणीसाठी कोरेगावात शेतीनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी त्यांना ठेवीदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठेवीदारांच्या हितासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजता पत्रकारांशी बोलताना आंदोलनकर्ते भोसले यांनी पतपेढीच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पतपेढीचे प्रशासन ठेवीदार अथवा ठेवीदारांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येत नाही. याउलट प्रशासनाला कागदोपत्री कामकाज दाखवत दिशाभूल करत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कागदपत्रे
मागितलेली नसताना देखील पतपेढी विनाकारण कागदपत्रे देऊन प्रशासनाचा वेळ वाया घालवत आहे आणि ठेवीदारांच्या तोंडाला पाणी पुसत आहे। गेले 3 दिवस भर पावसात ठेवीदारांच्या हितासाठी आंदोलन सुरू आहे। पतपेढीचे संचालक मंडळ याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे, मात्र त्यांना अद्याप ठेवीदारांचा हिसका काय आहे तो समजलेला नाही। येत्या काही दिवसात आंदोलनाची व्याप्ती वाढवणार आहे असा इशारा भोसले यांनी दिला आहे। दरम्यान महसूल प्रशासन आणि पोलीस दलाच्या कामकाज पद्धतीबद्दल भोसले यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। केवळ कागदोपत्री पत्रव्यवहार करून प्रशासनाने आणि पोलीस दलाने कात्री बचाव भूमिका घेतली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। कैलासवासी स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखळकर पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीदारांनी जी ठेव ठेवली त्या ठेवीमधल्या 20% रक्कम मिळावी यासाठी गेले 3 दिवस आंदोलन करतो। आंदोलन करत असताना शिवकृपा पतसंस्थेने ज्या प्रशासनाला कागदपत्र दाखवायची गरज नाही त्या प्रशासनाला कागदपत्र दाखवतात, परंतु ते माझ्यापर्यंत पोचत नाहीत। ते माझ्यापर्यंत येत नाहीत याचं कारण मला समजत नाही। आणि दुसरी गोष्ट, प्रशासनाने माझ्यापर्यंत कुठली कागदपत्र पोचवली नाही। मला एवढंच सांगायचे की या लोकशाहीमध्ये जर मी एखादा न्याय मागत असेल तर लोकशाही पद्धतीनं मला तो न्याय मिळावा। जर तो न्याय नाही मिळाला तर मी अजून आंदोलनाची व्याप्ती वाढवणार आहे। मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर साखळकर पतसंस्थेमध्ये ठेवलेल्या ठेवीचे 80% रक्कम ठेवीदारांना मिळाली आणि 20% राहिली ही रक्कम मिळावी यासाठी मी केलेलं आंदोलन, त्यासाठी शिवकृपा पतसंस्थेने लवकरात लवकर मला न्याय मिळवून द्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो। कोरेगाव तालुक्यातील सरपंच पदाच्या फेर आरक्षणाची 4 जुलैला सोडत ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन। कोरेगाव तालुक्यातील सरपंच पदाच्या फेर आरक्षणाची 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता नवीन प्रशासकीय इमारतीमधील तहसीलदार कार्यालयासमोर सोडत काढण्यात येणार आहे। कोरेगाव तालुक्यातील सर्व गावच्या ग्रामस्थांनी सोडत कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी गुरुवारी दुपारी 4:30 वाजता केले आहे। कोरेगाव तालुक्यातील एकूण 142 ग्रामपंचायतींसाठी जाहीर सोडतीद्वारे सन 2025 ते सन 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरता ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करून त्याबाबतचा आदेश यापूर्वीच काढण्यात आले आहे। तथापि राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार सन 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जिल्हानिहाय वाटप करण्यात आलेल्या सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले। कोरेगाव तालुक्यात निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या एकूण 142 एवढी आहे। यासाठी पुढील प्रमाणे सरपंच पदाचे फेर आरक्षण निश्चित करण्यात आले आहे। अनुसूचित जातीसाठी महिला 7, खुला 11 आरक्षित सरपंच पदे, अनुसूचित जमातीसाठी 1 आरक्षित सरपंच पद, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी महिला 19, खुला 19 आरक्षित सरपंच पदे, सर्वसाधारण प्रवर्गासाठी महिला 45, खुला 45 अशी आरक्षित पदे निश्चित करण्यात आली आहेत। यानुसार ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रहमतपूर रस्त्यावरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात तहसीलदार कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे। या कार्यक्रमात सर्व गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. कोडे यांनी केले आहे। 142 ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीचं आरक्षण 4 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात होणार आहे। प्रथम तर मी सर्वांना विनंती करेन की आपण सर्वांनी या आरक्षणाच्या सोडतीसाठी तहसील कार्यालयात उपस्थित राहावं। या सोडतीमध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे आरक्षण निश्चित करून देण्यात आलेलं असतं, म्हणजे खुल्या प्रवर्गासाठी जागा राखीव ज्या असतात त्यामध्ये स्त्री आणि सर्वसाधारण, तसेच नामप्र म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी जागांची संख्या आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयाने निश्चित करून दिलेली असते। त्याप्रमाणे आपण आरक्षण काढून पूर्ण तालुक्याच्या ज्या 142 ग्रामपंचायती आहेत त्याच्या इथून पुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी ते आरक्षण लागू असेल, म्हणजे जे 5 वर्षासाठी आहे 2025 ते 2030 यासाठी ते आरक्षण लागू असणार आहे। तर सर्वांना मी विनंती करेन की आपण या आरक्षणाच्या सोडतीसाठी उपस्थित राहावं।
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान. नवी दिल्ली येथील नॅशनल फेडरेशन ऑफ कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजच्या वतीने सन 2023-2024 या गळीत हंगामामध्ये उच्च साखर उतार्यासाठी उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता या गटात कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याला राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सहकार क्षेत्रातील या गौरवाने केवळ कृष्णा कारखान्याचा नव्हे तर महाराष्ट्राच्या सहकार परंपरेचा आणि तंत्रक्षमतेचा लौकिक वाढवला आहे. नवी दिल्ली येथे शुक्रवारी दुपारी 4:30 वाजता झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले, सौ उत्तरा भोसले, कारखान्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर CN देशपांडे यांच्यासह संचालक मंडळाने हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्कारामुळे कृष्णा कारखान्याने साखर उद्योगात उत्कृष्टतेचा नवा आयाम गाठला असून हा सन्मान कारखान्याच्या प्रत्येक कामगार, अधिकारी, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि संचालक मंडळाच्या एकजूट प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही अशीच तांत्रिक गुणवत्ता टिकवून ठेवत कारखाना राष्ट्रीय पातळीवर पुढाकार कायम राखेल असा विश्वास मंत्री जोशी यांनी व्यक्त केला. Thank you.